पण टू व्हीलरवर आलोय बिकॉज पोपडा देवीला आम्ही काल बघितलं ना खूप स्टीफ आहे तर गाडीचा प्रॉब्लेम होता म्हणून मग आम्ही टू व्हीलरवर आलो होतं आणि प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ। हे गाइस वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज आहे डे 9 बट असं बघायला गेलं तर आज आहे डे 8 जो अष्टमी आहे। आज पूर्ण अष्टमी आहे ना मम्मी? हो आज पूर्ण अष्टमी आहे। आज पूर्ण अष्टमी आहे आणि आम्ही 4 जणी आलोय आणि ते पण टू व्हीलरवर आलोय बिकॉज पोपडा देवीला आम्ही काल बघितलं ना खूप स्टीफ आहे तर गाडीचा प्रॉब्लेम होता म्हणून मग आम्ही टू व्हीलरवर आलो होतं आणि या गाईस पहिला मी तुम्हाला वरून दाखवते की काल आपण जे बघितलं ना ते कसं होतं आणि समजा माझा कोणी हा पहिला ब्लॉग बघत असेल तर मी तुम्हाला पहिले त्याची क्लिप दाखवते मग इकडे। सो गाईज हा पण एक वाड्यामध्येच आहे आणि चाललोय मध्ये। Meanwhile, इकडून पण दिसते आपल्याला कसं काय विंडो मधून काल तुम्हाला मी दाखव इथून मी काल नाही का मी इकडून आलेले आणि तुम्हाला दाखवलेलं तेव्हा काहीच नव्हतं मी आणि इथून ॲक्च्युली आपण गेलो होतो मध्ये पण आता तिकडून रस्ता केला काही झालं तर आपल्याला ते इन्फॉर्मेशन देत आहेत थोडीफार आणि ना देवी म्हटले का आता येऊ नका बाबा मी तुमच्या दरबारात येईल म्हणाले तर म्हणे कसं ओळखायचं म्हणे घोंगरूनचा आवाज आला ना आणि भिंतीचा पोपडा पडला का तिथं माझी स्थापना करते तशी स्थापना झाली। कोणत्या देवीची? ही पोपडा देवी गडावरची देवी सप्तमीच्या दिवशी 12 वाजता। आणि ते सारवता ते कधी तुम्ही? पोपडा पडतं ना मग ते आधी सारवून ठेवता ना? नाही भिंतीला पहिल्या सारवायच्या भिंती होत्या का नाही? अच्छा म्हणजे पहिले सारवायच्या भिंती असायच्या ना मग तेव्हा आपण ते शेण वगैरे लावून असं सारून ठेवायचं मग ते शेणाने वगैरे सारवायचे ना भिंती मग त्याच्यातून मग ती म्हटले देवी त्यांना की जिथं माझा त्या भिंतीचा पोपडा पडेल तिथं माझी स्थापना करा म्हणून त्या देवीला पोपडा देवी म्हणतात। आणि मग तिथं ते 12 वाजता रात्री सप्तमीच्या दिवशी पोपडा पडला होता मग दुसऱ्या दिवशी अष्टमीच्या 12पर्यंत देवी राहते आणि मग नंतर ते बंद करतात। आम्ही आता परत एकदा भद्रकाली देवी मंदिर इथे आलोय आणि मम्मी काहीतरी सांगितलं। आज अष्टमीचा होम असतो इथे आणि कुमारिका पूजन असतात। ज्यांच्या मुली असतात ते सगळे म्हणजे महिला आपल्या मुलींना घेऊन इथे येतात आणि ज्यांना घरी बोलवून शक्य होत नाही कुमारिका पूजन करणं ते इथे येऊन कुमारिकांचं पूजन करतात। ओके ते बघा हँडपंप आहे आणि मी माझ्या हँडपंप उपसा ओके आणि ह्याच्या एक मिनिट हे बघा मम्मी आपल्याला करून दाखवते पाणी काढून लॉक केलंय। हे मी तुम्हाला बार्शीच्या ब्लॉग मध्ये एका दाखवलंय तिथे पण एक आणि गवळवाडीच्या पण त्या ब्लॉग मध्ये पण मी दाखवलेलं पाणी काढ कसं
काही आपल्याला मैत्रिणीची पोपडा देवीचं काही सांगते. म्हणे रात्री पोपडा निघाला ना 12 वाजता मग ते पूजा आरती करतात आणि मग तेव्हा दोडक्याच्या भाजीचा नैवेद्य असतो. मग ते ब्राह्मणांना वगैरे दोडक्याची भाजी मूग टाकून दोडक्याची भाजी केलेली असते ना ती नैवेला आणि ब्राह्मणाला अर्पण करतात. म्हणजे त्या गोष्टीचा नैवेद्य असतो दोडक्याच्या भाजीचा. दोडक्याच्या भाजीत मूग भाजी आणि त्यात ब्राह्मण जेवढे ब्राह्मण असतील त्यांना ते जेवण देतात. आणि ते आता ते पण बोलले की ब्राह्मणच येतात ते सगळं करतात ती प्रोसिजर वगैरे ते करतात. ते पडदा लावलेला असतो झाकलेला असतो त्यामुळे कोणाला माहित नाही की काय करतात सगळं. थोडीफार आम्हाला माहिती मिळाली पोपडा देवीची. तिथं कोणीच नाही सांगितली आम्हाला बिकॉज त्यांचं असं आहे की आम्हालाच नाही माहिती. आम्ही फक्त ऐकून आहे काही गोष्टी म्हणून त्यांना ते शोर नाही म्हणून त्या बोलले नाहीये कॅमेरावर. आणि थोडे कॅमेरा शाय पण होते म्हणून ठीक आहे. आता आम्ही चाललो आहोत गंगेच्या देवीवर आणि तिकडचं घ्यायचं का. लुक ॲट दिस. पाणी बघा केवढं कमी झालंय. मी आता तिकडून आली आहे ती जी चालली आहे ना कचरा तिकडून आली आणि इतकं डेंजर. ते आपले जे दुकानं आहेत त्यांनी असे वरती असे लावलेत आणि मी गाडी कशी काढली ते मला आत्ता माझं माहिती आहे. आणि मैत्रिणीला उतरवलं मी म्हणलं भाई तू उतर बिकॉज शक्यच नाहीये की त्याला घेऊन म्हणजे मागच्याला घेऊन असं ते गाडी चालवणं. उतरवलंय तिकडे ते बघा तुला स्पॉट होती का पिंक साडीवाली. आणि हे इतकं भारी वाटतंय इतकं सॅटिस्फाईंग एक नंबर. मला थोडे शॉर्ट्स दाखवते इकडचे. ऊन बघा. हे बघा ही आली. अच्छा हा ते त्यांनी ज्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन नाही दिली आणि ही आली. किती भारी वाटतंय. इकडे बघ. म्हणजे दुसऱ्या काकांना विचारायची का तू टाकला का तो ब्लॉग. कोणतं गायत्री देवी टाकला. कालच मी हे सांगितलंच नाही की आज पिंक कलर आहे. तो मी आता पिंक कलर आहे. आणि देवी बघा जी बिचारी पूर्ण पाण्यात होती ती आता बघा. बरेच वर्ष चालत होते. नंतर त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती म्हणून त्यांनी देवीला साकडा घातला की मला तुझ्याकडे यायचंय पण मला काही जमणार नाही चालत आहे. देवी म्हटली तुम्ही इतके वर्ष सेवा केली तर काही काळजी करू नका मी तुमच्याकडे येईल. फक्त एकच वाटतं की तुम्ही मागे वळून बघायचं. मग ते चालत चालत गडावरनं आले आणि इथपर्यंत आले पण इथपर्यंत या भागात आले आणि त्यांना राहवलं नाही. त्यांनी मागे वळून बघितलं. मग देवी तिथेच लुप्त झाली की म्हटले मी तुम्हाला म्हटलं होतं की मागे वळून बघू नका. आता मी इथेच निवास करेन इथेच मला पूजा म्हणून मग इथे छोटंसं त्यांची घटस्थापना केली. मग आता हे थोडं मोठं मंदिर बांधलं. आधी हरशंकराचं मंदिर हे वाळवंट होते ना तिथे काहीच देवीच्या पायात घुंगू होते ना चाळ त्याचा आवाज येत देवी मागे मागे आली. पण आता इथं नदीच्या प्रवाहामुळे वाळू असायची ना सगळे त्या वाळूमध्ये देवीचे पाय रुतले तर घुंगरांचा आवाज बंद झाला. म्हणून त्यांना वाटलं की देवी येते की नाही म्हणून त्यांनी वळून बघितलं मागे. तेव्हा इथं देवी हे झाली. मग ती म्हणे इथंच माझी आता स्थापना कर. मग आम्ही आता सडा घालताय. जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सडा घालता तर ॲक्च्युली काल घालतात ते पण आज पण चालतो. तर मध्ये आता सडा घालतात देवीच्या.
हळदी कुंकवाचा. हे गाईज आता आम्ही फ्लॅटवर काही मुलांना बोलवलंय, छोट्या मुलींना. जसं मागच्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं तसंच तर तसंच आम्ही फ्लॅटवर बोलवलंय काही मुलींना. बिकॉज तिकडे त्या येऊ नाही शकल्या बिकॉज खूप पाऊस होता. तुम्ही तेव्हा बघितलं असेल. आणि आता पण खूप पाऊस पडून गेलाय, पण आता मस्त उन्हाळ्या माझ्या चेहऱ्यावर दिसतात म्हणून आम्ही दाखवते. म्हणजे एक मिनिट, इतकं भारी वाटतंय. आणि मम्मी बघा आणि मुलं आलेत. हे बघा भारी मस्त सनसेट होतोय आता. आणि इथून मस्त आमच्या इथून सन दिसतो. सो येस. आणि आता मस्त पाऊस पडून गेलाय. सो आता येतील सगळेजण. मस्त आहे बघा शॅडो. काय गायची आता एक जण आली आहे. काय नाव आहे तुझं आणि तुझं? ए क्या नाम है बता? ए बता जल्दी. आणि आता तिची पूजा करताना तिला बोर झालंय ना. मोहन काकूंना पटकन करा यार, मला बोर होत आहे. कन्याकुमारी पूजन स्पॉटेड. कन्याकुमारी पूजन ना. कन्याकुमारी पूजन विचारी. हो हो त्याच्यासाठी चाली आहे ती पण बरोबर. मम्मीने श्रीयंत्र देतीये ती सगळ्यांना. आणि मस्त पाऊच कानातले आणि क्लचर मस्त. मी पण हात लावते. शॉक झाला तसं होतं. बापरे वेरी पूजा. क्या कौन? टाइगर भी एक बॉय है. ओके पर दोनों की पूजा होती है, ये हमेशा याद रखना. ओके अच्छा लगा? हाँ देखते. अरे अरे. आणि गाईज हे बघा इथे मम्मीने मस्त पैकी एक्सोचा गेम देतीये ती सगळ्यांना. आणि इकडे ही फुगी आपली बिचारी पेंट करतीये हे बघा. आणि साईराज पण करत होता लगेच करतोय. फुगी व्हेरी गुड. बैगन आज पुसलं पण आहे सगळं. हो तिला जास्त क्रेडिट. व्हेरी गुड. तिने सगळं पुसलंय. वा अच्छा. इकडे बघ पटकन. समझ गया. पिंक कलर आहे आज गाईज आणि ती पिंकच कलर करते. आर्टिस्ट प्लीज हा. तो डार्क पिंकच आहे. पर्पल नाही म्हणू शकत त्याला किंवा व्हायलेट पण नाही म्हणू शकत त्याला. कोणतं आहे दे इकडे. कोण आलं हे बघा. हे बघा प्रीता पिंकी पॉंकी झालेली आहे. आणि तू आता तिसऱ्या ब्लॉग मध्ये पण येते आता. ब्लॉग मध्ये यायला खूप आवडतं. आणि तिच्या मम्मीला सांगते की मम्मी मी आता ना ताईच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये 2 ब्लॉग मध्ये आली आहे. आणि हा आणि लगेच बघते ती मी तुझा ब्लॉग बघितलाय मी लाईक पण केलंय करते. अरे आगावे. अरे टीव्हीवर बघती गाईस इतके डेंजर आहे. अशी तिचा तो रिमोट आहे ना तर तिथं स्मार्ट टीव्हीला म्हणते की वैष्णवी ब्लॉग्स करते. आणि हा वैष्णवी भोरे ब्लॉग्स. आणि मग माझे सगळे रेकमेंड होतात तिला. तर सगळे बघत बसते. बघा ती बघू शकते आणि ती सपोर्ट करू शकते तर तुम्ही नक्कीच. सो त्यासाठी काय करायचं तुम्हाला माहितीच. लाईक कमेंट काय काय. तिने सुद्धा काल तुझ्यासारखं शूटिंग घेतलं सगळं बोलून. नेक्स्ट ब्लॉगर.
आई सारखं ब्लॉगिंग करायचंय मम्मी मला. काही सारखं नाही, कॉम्पिटिशन बनायचं. ओ आई होय तिने मम्मी आयलाइनर लावलंय बघा बघू. ओ आयलाइनर नाहीये, आय मेकअप केलाय तू श्वेता. आय शॅडो लिपस्टिक. ब्रेसलेट घातलंय बघ दिलेलं. घडी घडी तुटती, आता घडी घडी खेळा. इकडे बघ. अरे बा आज भरपूर ठिकाणी जायचंय भाई, डिमांड आहे फुल. अरे बापरे. इकडे बघ कसा असतोय. आवाज का नाहीये तुझा आज. लाजतोय. उनो गेम तुला येतो खेळता. आपण तुला शिकवेल. ओके ओ गाईज माझा आता प्लीज माझ्या हेअर्सला इग्नोर करावं. मी हेअरला इग्नोर करावं बिकॉज मी तेल लावल्या म्हणून माझे चप्पू झाले केस. सो मी हा व्लॉग इथे सेंड करते. वैभवीने मग पिंक घातलंय. ठीक आहे गाईज, मी हा ब्लॉग इथे सेंड करते. मी आरतीला नाही गेले घरी बिकॉज आज मी तुम्हाला दाखवलं ना इकडे. आणि मग मम्मी तिकडूनच गेली, त्या क्षणांनी आरती पण करून टाकली. मी रुकी ती थांबले होते त्यासाठी. मग म्हणलं ठीक आहे चल जाऊ दे. आणि मग या मी हा ब्लॉग आता इथे सेंड करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड बाय. आणि उद्यासाठी एक्साइटेड आहे बिकॉज उद्या लास्ट डे आहे आपल्या नवरात्रीच्या सिरीजचा. आणि उद्या आम्ही सगळेजण जाणार आहे, पण ही मुलगी बाय गाईज.